नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या वर्षीपासून वर्षातून 2 वेळेस ऑनलाईन ॲडमिशन करायची संधी तुम्हाला मिळणार आहे। थोडक्यात काय आहे की या वर्षीपासून 2दा ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाणार आहे। एक प्रक्रिया यावर्षी नवीन चालू झालेली आहे। जानेवारी 2025-17 मध्ये ऑनलाईन ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे, नव्याने चालू झालेली आहे। दुसऱ्यांदा ॲडमिशन ह्या वर्षी होतील पारंपरिक पद्धतीप्रमाणे। जसं दरवर्षी तुम्ही ॲडमिशन घेता, जून महिन्यापासून ॲडमिशन चालू होतील। ते जूनची ॲडमिशन जी जुन्याप्रमाणे आहेत ती चालूच राहतील, ती कंटिन्यू असतील, ते बंद होणार नाहीत। एक ध्यानात ठेवायची गरज आहे, जून महिन्यातले ॲडमिशन चालूच राहतील कंटिन्यू। फक्त सरकारनं UGCच्या गाईडलाईन्सनुसार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये वर्षातून 2दा ॲडमिशन द्यावं अशी सरकारची इच्छा होती। ते आता चालू झाले आहेत ॲडमिशन। तर जानेवारी 17तले ॲडमिशन ऑलरेडी चालू झाले आहेत 20 जानेवारी 2025 पासून। ठीक आहे, आज 23 जानेवारी 2025 आहे। लिंकसुद्धा ॲक्टिवेट झालेली आहे ऑनलाईन ॲडमिशनची। ycmu.digitaluniversity.ec या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं। सगळ्यात वरच्या साईडला तुम्हाला एक टॅब दिसेल ॲडमिशन नावाचा, त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरच तुम्हाला जानेवारी 2025-17 मध्ये ऑनलाईन ॲडमिशन करण्यासाठी येथे क्लिक करा। जानेवारी 2025-17तील कोर्सेसच्या माहिती पुस्तिकेसाठी येथे क्लिक करा। असे विविध टॅब दिसतील, त्या वेगवेगळ्या टॅबवर तुमच्या गरजेनुसार क्लिक करून माहिती पुस्तिका डाउनलोड करायचं आहे, पूर्ण वाचायचं आहे आणि ऑनलाईन ॲडमिशनसाठी येथे क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी एखाद्याचं BA पूर्ण झालेलं असेल आणि त्याच्याकडे PRA नंबर असतोच, ह्याच विद्यापीठातून त्यानं पूर्ण केलेला असेल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातूनच BA पूर्ण केलेला असेल, तर त्याच्याकडे PRA नंबर असतो, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर 16 अंकाचा असतो। तो PRA नंबर टाकून त्याचं डेट ऑफ बर्थ उलटी टाकून YYMMDD अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ उलटी टाकून तुम्ही लॉग इन करून इतर आवश्यक माहिती एडिट करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। या विद्यापीठामध्ये जी नवीन असतील लोक, त्यांनी मात्र फक्त काय करायचे, वरी न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक तुम्हाला निळी लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करून नव्यानं तुमचं आधार नंबर, तुमचं आधारवरील नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, शैक्षणिक माहिती, सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये टाईप करून आणि आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला पाहिजे असलेल्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे, जानेवारी 2025-17 मध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असणार आहे। इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हो का? शैक्षणिक सत्र जानेवारी 2025 ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले आहेत। अंतिम मुदत असणार आहे 15 फेब्रुवारी 2025। 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे। आता या सत्रामध्ये सर्वच कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन नाही, सर्वच नाही। मग कोणत्या कोर्सेसला आहे? मोस्टली जे आपण पॉप्युलर कोर्सेस आहेत, BAला ॲडमिशन आहे, BComला ॲडमिशन आहे या सत्रामध्ये अवेलेबल। MA सर्व प्रकारचे MAला ॲडमिशन आहे, MBAला ॲडमिशन आहे, पुन्हा BCAला ॲडमिशन आहे। आणि इथे दाखवत आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे तुम्हाला, हे बॅनर आहे, ह्या बॅनरवर सुद्धा सर्व दिसलं आहे। मी फक्त पॉप्युलर कोर्सेसची नावं सांगितली, इतरही कोर्सेस तुम्ही पाहू शकता। इथं मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखामध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत, पदविका आहेत। पदवी आपण आता मी सांगितल्याप्रमाणे BA मराठी माध्यम व उर्दू माध्यम, BA जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या, ग्रंथालय व माहितीशास्त्र म्हणजे BELI बँड ISC। पदव्युत्तर पदवीमध्ये MA मराठी आहे, MA हिंदी आहे, पुन्हा नंतर MA इंग्रजी, MA उर्दू, MA इतिहास, MA अर्थशास्त्र, MA लोकप्रशासन, MA समाजशास्त्र, MA राज्यशास्त्र मराठी आणि इंग्रजी माध्यम, MA मानसशास्त्र इंग्रजी माध्यम, MA जनसंज्ञापन व पत्रकारिता, MA MC जे म्हणतो त्याला इंग्रजी माध्यमात अवेलेबल आहे। ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात BELI बँड ISC असे कोर्स आहेत। पुन्हा नंतर मी तुम्हाला सांगितलं की BComचं बी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम ॲडमिशन चालू आहे, MComचं बी ॲडमिशन चालू आहे, MBAचं चालू आहे। ठीक आहे, BCAचं बघूया इकडे संगणक विद्याशाखा ह्याच्यामध्ये पाहूया आपण।
बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन BCA आणि MCAचे बी ॲडमिशन चालू आहे ह्या सत्रामध्ये. हे पॉप्युलर कोर्सेसची मी नावं सांगितली आहेत तुम्हाला. इतर कोर्सेसची ह्या बॅनरवर तुम्ही पाहू शकता. आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटीच्या पुढे क्लिक करून ॲडव्हान्सडमध्ये जाऊन 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनवर हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला असं झूम करून पाहता येईल. ठीक आहे ना. आपण काय करतो, सध्याची जी सेटिंग आहे त्या सेटिंगवरच बघतो, त्याच्यामुळे बारीक फॉन्ट्स दिसत नाहीत. ह्याच्या क्वालिटीमध्ये जाऊन रिझोल्युशन, व्हिडिओचं स्क्रीन रिझोल्युशन वाढवून पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती झूम करून पाहता येईल आणि असे सुद्धा फॉन्ट तुम्हाला क्लिअर दिसतील. तर ही बॅनर असणार आहे, ही तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्टार्टिंगलाच मिळेल. हे वाचून घ्यायचं आहे. तसेच इथं खाली तुम्हाला विविध मुक्त विद्यापीठाची विभागीय केंद्राचे मोबाईल नंबर तसेच दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे, विद्यार्थी हेल्पलाईन पण दिलेली आहे आणि नोंदणी कक्षाची ईमेल ID सुद्धा दिलेली आहे. काही अडचण असेल तुम्हाला तर ह्याच्यावर तुम्ही QR कोड स्कॅन करून सुद्धा माहिती घेऊ शकता. ठीक आहे, पाहून घ्या ही बॅनर. आणि एक की आता काही लोकांना शंका असेल की आता जानेवारी 17 ॲडमिशन झालेले आहेत. ठीक आहे, तर ह्याचं वर्ष कसं असेल, तर ह्याचं वर्ष असेल तुमचं कोणतंही पॅटर्न असू द्या, ॲन्युअल पॅटर्न असू द्या तुमच्या कोर्सचा किंवा सेमिस्टर पॅटर्न असू द्या. जर ॲन्युअल पॅटर्न असेल तर ह्याचं वर्ष आता जानेवारीला सुरू होणार आणि वर्ष संपणार, परीक्षा होईल हिची डिसेंबर महिन्यात ॲन्युअल पॅटर्नवाल्याची. आता एक उदाहरण देतो. MA इंग्लिश चालू झालेलं आहे आणि MA पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र चालू झालेलं आहे. हे दोन्ही कोर्सेस ॲन्युअल पॅटर्नचे आहेत. त्यांनी तुम्ही आता ॲडमिशन घेतलात जानेवारी महिन्यात की त्यांची ॲन्युअल एक्झाम, युनिव्हर्सिटी एक्झाम होईल डिसेंबर 2025मध्ये. फर्स्ट इयर संपून जाईल. पुन्हा पुढच्या वर्षी जानेवारी 2026ला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं तुम्हाला. मग सेकंड इयरची ॲन्युअल एक्झाम होईल डिसेंबर 2026ला. ठीक आहे. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी MA हिस्ट्रीला ॲडमिशन घेतलं ह्या जानेवारी 2025-17मध्ये. आता MA हिस्ट्रीची प्रोग्राम आहे ती सेमिस्टर पॅटर्नचा आहे. मग त्याची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम कधी होईल तर मे-जून महिन्यामध्ये होईल. मे-जून 2025मध्ये फर्स्ट सेमिस्टर होईल आणि सेकंड सेमिस्टर होईल नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सेकंड सेमिस्टरची एक्झाम होईल. पुन्हा पुढच्या वर्षी जानेवारी 2026ला सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. पुन्हा थर्ड सेमिस्टरची एक्झाम होईल मे-जून 2026ला. फोर्थ सेमिस्टरची एक्झाम होईल नोव्हेंबर-डिसेंबर 2026ला. 2 वर्ष कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, असं हे असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपण काय करतो की व्हिडिओ घाईघाईमध्ये पाहतो आणि कमेंट करतो. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला कमेंट करायची सुद्धा गरज राहणार नाही आणि मला तुमच्या कमेंटची उत्तर द्यायची सुद्धा गरज राहणार नाही. दोघांची काम सोपं होईल. आता तुम्ही सुरुवातीचे 1-2 मिनिटं ऐकता आणि पुन्हा व्हिडिओ क्लोज करून टाकता आणि कमेंट करता. मग मी सगळी माहिती त्या 2-3 मिनिटाच्या नंतर सांगितलेली असेल तर ती तुम्ही बघितली नसल्यामुळे कमेंट करता. मग मला उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला उत्तर द्यायला थोडासा उशीर झाला की तुम्हाला वाटतं की सर रिप्लाय का देत नाहीत, असं असते. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आणि अनेक लोकांना माहीत. आणि एक विशेष, आता ही जी ॲडमिशन असणार आहे जानेवारी 2025-17तली, हे फ्रेशर विद्यार्थ्यासाठी ॲडमिशन आहे. ध्यानात ठेवायचं. फ्रेशर म्हणजे काय, ज्यांना एखाद्या कोर्सच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा लोकांसाठी हे ॲडमिशन आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं अगोदर 12वी पूर्ण झालेली आहे आणि त्याला BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे तर घेऊ शकतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे. एखाद्याचं BA पूर्ण झालेलं आहे, त्याला MA फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचे आहे तर घेऊ शकतो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं याच विद्यापीठातून सेकंड इयर संपलेलं असेल, तर या जानेवारी 17मध्ये त्याला थर्ड इयरला प्रवेश घेता येणार नाही. त्याला थर्ड इयरला प्रवेश जून महिन्यातच घ्यावा लागेल. जून 2025लाच घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे जानेवारी 17मध्ये फक्त फ्रेशर फर्स्ट इयर, कुठल्याही कोर्सच्या फर्स्ट इयरला तुम्हाला नवीन ॲडमिशनला अप्लाय करता येईल. ध्यानात ठेवायचं आहे. सेकंड इयरला, थर्ड इयरला, फोर्थ इयरला या सत्रामध्ये ॲडमिशन मिळणार नाही. ठीक आहे. अगोदर तुम्ही ॲडमिशन केलेलं असेल तर
त्या लोकाला ह्या सत्रात ॲडमिशन मिळालं नाही. नव्याने ज्यांना ॲडमिशन करायचे त्यांनाच फक्त या सत्रात ॲडमिशन मिळणार आहे. ठीक आहे. तर मोस्टली प्रश्नाची उत्तरं आपण दिलेली आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. बॅनरवरील पूर्ण माहिती पाहायची आहे. याच्यामध्ये आता काही आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी विविध सर्टिफिकेट प्रोग्रामची सुद्धा चौकशी करत होते आपल्याला. तर त्यांनासुद्धा इथं सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत. विविध विद्याशाखेमध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम्स आहेत. ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या प्रोफेशनल इफिशियन्सीकरता, तुमच्या प्रोफेशनल जे काम आहे तुमचं प्रोफेशनल, त्याचं एक सर्टिफिकेट बक्षीस म्हणून सुद्धा तुम्हाला हे सर्टिफिकेट घेता येतं की माझं जे प्रोफेशनल ज्ञान आहे त्याचा एक सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता. बाकीचं तर डिग्रीला ॲडमिशन घेऊन तुम्ही डिग्री मिळवू शकता. ठीक आहे. MA इन योगा आहे, योग शिक्षकचा आहे. योग शिक्षक एखादी असतील, त्यांना वाटलं की आपण एक पदविका घ्यावी योग शिक्षकाची, तर घेऊ शकतात त्यांनी. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.